नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली, कसे आहात? मजेत ना? तर बघा मी पण मजेत. आज शनिवारचा दिवस आहे. शनिवार रविवार मी घरात काहीच स्वयंपाक बनवून निघत नाही आणि थोडंसं उशिराच निघते, कारण शनिवारी मुलाला कॉलेजला ट्यूशनला, म्हणजे तो इंटिग्रेटेडला आहे ना, तर ट्यूशनला सुट्टी असते आणि रविवारी त्याचं ट्यूशन उशिरा असतं. तर मी कामावर निघाली आहे. घरी जाऊन मी नाश्ता आणि जेवण बनवणार आहे. तर तसं तर नाश्ता होता घरामध्ये, रात्रीचा भात होता, फोडणी टाकून आली होती मी. तर ते नाश्ता मुलं करून घेतील, फक्त घरी जाऊन जेवण बनवायचं आहे. पण प्रश्न हा आहे की आज शनिवार आहे, मिस्टरांचा उपवास आहे, तर मला लवकर घरी जाऊन साबुदाण्याची खिचडी करायची. तर बघा मी कामावर पोचली आहे. पहिल्या कामावर एंट्री केली तर त्या ताई म्हणाल्या हा प्रसाद मला मिळालेला आहे, त्यात बुंदीचा लाडू आहे, रवा आणि बेसन मिक्स लाडू आहे. पण हा बेसन आणि रव्याचा जो लाडू आहे ना, तो खूप गोड आहे. प्रसाद असल्यामुळे तो टाकू पण शकत नाही आणि जास्त गोड असल्यामुळे खाता येत नाहीये. मग आता काय करायचं? मी म्हटलं ताई काही टेन्शन नका घेऊ, प्रसाद आपण टाकायचा नाहीये. हा जो बेसन आणि रवा मिक्स लाडू होता ना, त्याच्यात खूप साखर होती. मी पण टेस्ट करून बघितलं, खूप जास्त गोड होता. तर मी म्हटलं त्याची मी पोळी बनवते. जशी मी शेंगपोळी, आपण पुरणपोळी बनवतो ना, तसा तो लाडू व्यवस्थित कुस्करून म्हणजे मोडून घेतला आणि मी चपात्या करतच होती. तर चपात्या झाल्या होत्या, शेवटचा गोळा घेतला, त्याच्यामध्ये छोटंसं पुरीसारखं लाटलं आणि तो मोडलेला लाडू त्याच्यामध्ये टाकला आणि ते व्यवस्थित असं मोदकसारखं करून आतमध्ये सारण भरून घेतलं. भरल्यानंतर हाताला थोडंसं पीठ लावून मी ते दोन्ही हाताने, बघा कसं करते ते तुम्हाला दाखवते. असं केल्यामुळे काय होतं, जे मधोमध सारण असतं ना, ते अगदी चपातीच्या कडेला पण येतं, म्हणजे कडा पण असतात ना, तिथपर्यंत सारण पोचतं आणि असं होत नाही की मधोमध सारण आहे आणि साईडला फक्त चपाती म्हणजे पिठाचा गोळा आहे. तर तसं केल्यामुळे ते सगळीकडे सारण पसरतं. आणि अशी पटापट एकच पोळी लाटून घेतली, मोठी पातळ मस्त अशी. बघू शकता तुम्ही किती पातळ मी छान लाटली आहे. ह्याच्यात रवा मिक्स आहे त्यामुळे करकर होत आहे, पण तरी पण मी अशी छानपैकी लाटली आहे. आता ही आपण शेकणार आहोत. तुम्ही बघू शकता किती पातळ अशी मी ही मस्त लाडूची पोळी अशी लाटलेली आहे. तर अशा प्रकारे मी तव्यावर टाकली आणि तेल लावून घेतलं. पळीतनंच थोडंसं तेल घेतलं आणि बघा किती छान टम्म अशी ही आपली लाडूची पोळी फुगलेली आहे. आणि खरंच त्याचा गोडवा पण कमी लागत होता ह्या पिठाच्या गोळ्यामध्ये टाकल्यामुळे आणि त्याची चव पण छान लागत होती. एकच झालेली, एका लाडूमध्ये एकच केली मी. त्यानंतर मऊ आणि अशी पातळ अशी खिचडी बनवली आहे, मुगाची डाळ आणि तांदूळ टाकून, कांदा, टोमॅटो, बटाटा टाकलेला. त्यांना अशी पातळ खिचडी हवी होती, तर अशी मस्त पातळ खिचडी मी बनवलेली आहे कुकरमध्ये. तर खूप छान लागते. कधी जर असं काही साधं सुद्धा खायचं असेल ना, तर तुम्ही पण अशी खिचडी बनवू शकतात आणि खाऊ शकतात. खूप छान लागते. तर खिचडी पण बनवली आणि चपात्या पण बनवल्या आणि लाडूची पोळी पण बनवली आणि ही दुधी भोपळा आणि मुगाच्या डाळीची भाजी बनवलेली आहे मी. ही अजून होते आहे, सुक्की करायची आहे. तर दुधी भोपळा आणि मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही चण्याची डाळ टाकून पण ही भाजी करू शकतात, खूप छान लागते. तर दुधी भोपळ्याची भाजी केल्यानंतर साबुदाण्याची खिचडी पण बनवली होती मी. मस्त बटाटा, थोडंसं वरून तूप, लिंबाचा रस, मिरची टाकून, शेंगदाण्याचा कूट टाकून साबुदाण्याची खिचडी बनवली. चपात्या बनवल्या, हा पराठा बनवला लाडूचा आणि इकडचा माझा स्वयंपाक रेडी झाला. तर तुम्हाला जे मी छोट्याशा व्हिडिओत दाखवते ना, तर ते एवढ्या लवकर झटपट होत नसतं. मला पूर्ण 1.5 तास लागतो ह्या कामाला, कारण इकडे स्वयंपाकाबरोबर भांड्यांचं पण काम आहे. सगळ्या कढईमधलं साबुदाणा, भाजी, कढया रिकाम्या केल्या, छोट्या भांड्यात काढून ठेवलं, सगळी भांडी घासली, कढया घासल्या, सगळं जेवण काढून ठेवलं. खिचडी मात्र कुकरमध्येच ठेवली, जेणेकरून ती तशीच्या तशी गरम राहील. तर माझा इकडचा स्वयंपाक पण झालाय, भांडी घासून झाली आहेत, पुसून जागेवर पण ठेवली आहे, किचन गॅस सगळा क्लीन केलाय. तर माझं इकडचं काम संपलंय. आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर तुम्हाला मी दाखवते मी काय बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्याबरोबर चला दुसऱ्या कामावर. पहिल्या कामावर निघाली, बाय बाय बोलली आणि लिफ्टचं बटन दाबून मी निघाली दुसऱ्या कामावर. चालत चालत दुसऱ्या टॉवरमध्ये आल्यावर मी तिकडे देखील लिफ्टनी जायचं आहे मला, कारण ते काम दुसऱ्या टॉवरमध्ये आहे. तर लिफ्टमध्ये जाण्याआधी मी ID कार्ड जमा केलं, त्यानंतर लिफ्टमध्ये एंट्री केली. लिफ्टमध्ये गेल्यावर आरशात बघितल्यावर कळलं खरंच
खरंच मला खूप कमेंट येतात, ताई तू खूप पुढून टकली दिसते, तुझी केस खूप पातळ झाली आहेत, तुझ्या डोक्यावर केस आहेत असं दिसतच नाहीये. तुमचं सगळं बरोबर आहे. केस आणि चेहऱ्याकडे लक्ष द्यायला मला अजिबात वेळ मिळत नाही. मी तोंडाला पण काहीच लावत नाही, फक्त साबणाने तोंड धुते आणि केसांवर कंगवा फिरवते आणि कामावर पळते. माझ्या कामामध्ये मी एवढी बिझी असते ना घरातल्या बाहेरच्या, की मला स्वतःकडे बघताच येत नाही. तर ही पनीर बुर्जी बनवलेली आहे दुसऱ्या कामावर. मस्तपैकी कांदा टोमॅटो टाकून अशी पनीर बुर्जी बनवलेली आहे. पनीर त्यांना बारीक किसून पाहिजे होतं म्हणून ते किसून टाकलेलं आहे. वरून कसुरी मेथी टाकली आहे. त्यानंतर फ्लावर, बटाटा, गाजर आणि वटाणा टाकून सुकी भाजी बनवली आहे. भात बनवलेला आहे. हे वरण बनवलेलं आहे. त्यानंतर चपात्या बनवल्या. तर ह्या ज्या चपात्या आहेत ना, या खपली पिठाच्या म्हणजे खपली गव्हाच्या पिठाच्या चपात्या आहेत. त्या अशाच लाल असतात आणि त्या अशाच शेकलेल्या त्यांना आवडतात. खपली गव्हाचं पीठ तुम्हाला माहित असेल, उकडी घेऊन म्हणजे गरम पाण्यामध्ये ह्या चपात्या कराव्या लागतात. नाश्त्यासाठी डोसा बनवलेला. डोसे तर नाश्त्यामध्ये संपले कारण मी गरम गरम उतरवले आणि त्यांनी खाल्ले. तर पोहा आणि रव्याचे मी डोसे बनवलेले, रवा आणि पोहे मिक्स ह्याचे डोसे बनवलेले आणि ती चटणी बनवलेली. तर बघा इकडचं सगळा स्वयंपाक झालाय. सगळं जेवण मी झाकून ठेवलंय. किचन गॅस सगळं आवरलेला आहे. आता मी घरी चालली आहे. खरंच खूप उशीर झालेला आहे. जाता जाता ताई आल्या. ताईंना बोलली ताई मी जाते आणि मी दरवाजा उघडला आणि बाहेर निघाली. तर दरवाजा इकडचा थोडा जाम आहे आणि जर व्यवस्थित नाही उघडला तर खूप जोरात आवाज येतो. त्यामुळे मी सांभाळून दरवाजा उघडला आणि बाहेर निघाली. लिफ्टमधनं मी घराकडे निघाली. पण मंडळी आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आज शनिवार आहे, मिस्टरांचा उपवास आहे आणि बघा मी कशी धावत पळत घरी चालली. 12:30ला त्यांना फराळाचं द्यायला लागतं जेणेकरून ते 1 वाजता ऑफिसला निघतात. त्यांची सेकंड शिफ्ट आहे आणि साबुदाण्याची खिचडी मला घरी जाऊन बनवायची. मी विचार केला की 12च्या आधी तरी मी घरी पोहोचेल जेणेकरून त्यांना 12:30 वाजता फराळाचं देईल. पण मला कामावर एवढा आज उशीर झाला ना की मला घरी पोहोचायला उशीर झाला. मी खूप वैतागलेली होती. घरी आली, पर्स अडकवली आणि बघू शकता तुम्ही घड्याळामध्ये 12:25 झालेत आणि 1ला मिस्टर निघणार आहेत. पटकन हातपाय धुवून कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलं, मिरच्या फ्राय केल्या. मिरच्या फ्राय केल्यानंतर बटाटे टाकले बारीक चिरून आणि बटाटे पण फ्राय करायला घेतले. दुसऱ्या गॅसवर चहा ठेवला. बटाटे फ्राय झाल्याच्या नंतर साबुदाणा टाकला जो की मी रात्री भिजवलेला. शेंगदाण्याचा कूट टाकला, मीठ टाकलं आणि पटापट परतला साबुदाणा. 1 वाजता त्यांना निघायचं होतं आणि माझ्याकडे वेळ खूप कमी होता. तर पटापट मी साबुदाणा बनवला. एका बाजूला चहा झाला, एका बाजूला साबुदाण्याची खिचडी बनवली आणि झाकण ठेवलं. पटकन वाफ आल्याच्या नंतर म्हटलं त्यांना खायला देते. तर अशी माझी आज शनिवारच्या दिवशी धावपळ झाली. कारण शनिवार रविवार कामं पण जास्त असतात, कामावर पण प्रेशर जास्त असतं. शनिवार रविवार कोणाकडे पाहुणे येणार असतात, शनिवार रविवार कोणाला तरी काहीतरी स्पेशल बनवायचं असतं, स्पेशल खायचं असतं. त्यामुळे मला नेमकं ना शनिवार रविवार खूप घाई होते. साबुदाण्याची खिचडी झाल्याच्या नंतर असा शेवटी आहे ना थोडासा शेंगदाण्याचा कूट परत घालायचा आणि ती परत एकदा परतायची. जेणेकरून काय होतं ना, हा जो वर टाकलेला शेंगदाण्याचा कूट आहे ना त्यामुळे मस्त क्रिस्पी अशी साबुदाण्याची खिचडी होते. तर बघू शकता तुम्ही कसे मोकळे मोकळे दाणे आणि मस्त माझी साबुदाण्याची खिचडी फुललेली आहे. तर अशीच साबुदाण्याची खिचडी मी बनवते. खरं तर लिंबाचा रस टाकायचा असतो पण घरात लिंबूच नव्हता. तर मी अशीच साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे. झाकण ठेवलं आणि गॅस बंद केला. मिस्टर हातपाय धुवत होते. 12:35 झालेले म्हणजे 10 मिनिटात मी साबुदाण्याची खिचडी बनवली. घरात एंट्री केली तेव्हा 12:25 झाले होते. मी चहा माझ्यासाठी बनवला आणि तो बघा मी जो माझ्या पर्समध्ये जो समोसा घेऊन गेलेली ना तो बाहेर काढला. तो समोसा खायला सुद्धा मला वेळ मिळाला नाही. 1 घास खाल्ला आणि मी तसंच कामावर गेली. तर तो समोसा आता मी खाणार आहे. पहिले मिस्टरांना साबुदाण्याची खिचडी वाढली ताटामध्ये. तर बघू शकता तुम्ही माझी एवढी धावपळ होत होती. आणि हे काल मी शेंगदाण्याचे लाडू केलेले. आज शनिवार आहे ना तर म्हटलं मिस्टरांचा उपवास असतो तर त्यांना होईल म्हणून त्यांच्या ताटामध्ये 1 शेंगदाण्याचा लाडू वाढला आणि 2 लाडू आहे ना कागदामध्ये बांधून त्यांना दिले ऑफिसमध्ये खायला. कारण 1 वाजता जातील, रात्री 12 वाजता येतील. तर संध्याकाळी काय भूक लागली तर हे 2 लाडू खातील म्हणून त्यांना कागदामध्ये 2 शेंगदाण्याचे लाडू बांधून दिले. त्यांना साबुदाण्याची खिचडी वाढली. ते माझ्या बाजूलाच बसून खातायत आणि मी देखील चहा नाश्ता केला. तर अशा प्रकारे दुपार निघून गेली. थोडासा आराम केला आणि संध्याकाळी निघाली भाजी आणायला. तर भाजी घ्यायला जायचं. या टायमाला भाजी घ्यायला गेलं ना भाजी जरा स्वस्त मिळते. तर मेथीच्या 2 जुड्या घेतल्यात. तर मला आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे कारण शनिवार मिस्टरांचा उपवास आहे. डाळ भात भाजी चपाती सगळं बनवायचं आहे. 8:45 झाले. वरण भाताचं कुकर लावून मी मार्केटला भाजी आणायला गेलेली. आल्यावर मेथी साफ करायला बसली. 2 जुड्या बघून माझी मुलगी पण
आली मला मदत करायला, तिने पण मला मेथी साफ करायला मदत केली। असं करून 9:15 पर्यंत म्हणजे अर्धा तासात या दोन्ही मेथीच्या जुड्या आम्ही दोघींनी मिळून साफ केल्या। तर मला वरण भात तर झाला होता, पण मला चपाती भाजी बनवायची होती, तर मी पटापट आवरत होती, पण घाई नव्हती कारण की मिस्टर रात्री 12 वाजता येणार होते। तर मला माझी मुलगी बोलली चल मम्मी मी पण तुला मदत करते, आणि ती पण मला मेथी साफ करायला मदत करत होती। अशा प्रकारे 9:15 पर्यंत मी मेथी साफ केली। त्यानंतर मी मेथीची भाजी बनवली, चपात्या बनवल्या। तर बघू शकता तुम्ही 9 वाजून गेलेत आणि आम्ही अजून मेथीच साफ करतोय। मी पटापट मेथी साफ करून खाली गेली आणि ही बघा मेथीची भाजी केली, मस्त मसूरची डाळ टाकून आणि मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून 2-3 कांदे परतून मस्त अशी मेथीची भाजी केली आहे। आणि मिस्टरांचं ताट वाढून ठेवते, कारण की मी काय करते ना ते त्यांच्या हाताने वाढून घेत नाही, म्हणून मग मी त्यांचं ताट वाढून ठेवते। आणि ही बघा अशी कडक चपाती मी करते, त्यांना अशी कडक चपाती खूप आवडते। तर रोज मी काय करते जेव्हा चपात्या करते ना शेवटची चपाती तव्यावर ठेवून देते आणि मग त्यांना ही कडक चपाती देते। तर ठेचा बनवलेला आहे, त्यांना मेथीच्या भाजीबरोबर ठेचा खूप आवडतो। तेल टाकून ठेवलेला आहे, एक पेढा ठेवलेला आहे। तर मिस्टरांचं ताट हे रेडी आहे, मेथीची भाजी, डाळ भात, चपाती, पेढा आणि ठेचा। तर अशा प्रकारे मिस्टरांचं ताट वाढून झाल्याच्या नंतर मिस्टरांचं ताट बाजूला ठेवलं कारण ते उपास सोडणार होते। त्यानंतर भाजी छोट्या कढईत काढून घेतली कारण मला भांडी घासायची होती। त्यानंतर दोन्ही मुलांना पण जेवायला वाढलं, वरण भात, भाजी, चपाती। मुलीला तर फक्त वरण भातच पाहिजे होता, मग मुलीला वरण भात दिला। त्यात ती वरून मला बोलत होती मम्मी भात कमी कर ना। मी रागातच बोलली काय ग तुला एवढा भात पण जास्त होतो का, आणि म्हणून मी असं तुम्हाला रागात असलेली दिसतेय। मुलांचं असं असतं ना एवढंच दे तेवढंच दे, म्हणून मग मी जरा ओरडूनच बोलली। तर मग जेवढा भात दिला तेवढा भात दिला, खाल्ला तिने, पेढा दिला, ठेचा दिला आणि भाजी दिली। तर अशा प्रकारे दोन्ही मुलांना वाढून दिल्याच्या नंतर मी सगळं जेवणाची भांडी रिकामी करायला घेतली, कारण आता मला भांडी घासायची होती आणि मी सगळ्यात शेवटी नंतर जेवणार। तर भाजी काढून ठेवली, भात काढून ठेवला, त्यानंतर किचन गॅसवरचं सगळं साफ करायला घेतलं। आता तुम्ही म्हणाल हेच काय तू रोज व्हिडिओ मध्ये टाकवते, तर हे माझ्या जीवनातला खूप मोठा पार्ट आहे, हे केल्याशिवाय मला चैन पडत नाही। तर रोज संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर जेवणात सगळं भांडी रिकामी करते, छोट्या भांड्यात काढून फ्रीज मध्ये ठेवते आणि सगळी भांडी घासायच्या आधी मी हे किचन गॅस घासते। किचन गॅस घासता घासता मी प्यायचं पाणी भरून घेते, एका बाजूला प्यायचं पाणी भरायला लावते आणि अशा प्रकारे रोज किचन गॅस घासून घेते। हे काम नाही केलं ना का माहिती का मला चैनच पडत नाही। तर हे माझं रोजचं काम आहे आणि हे तुम्हाला माझ्या रोजच्या व्हिडिओत बघायला भेटणार। तर बघा किचन गॅस घासून झाल्याच्या नंतर लादी पुसून घेतली आणि आता मी घासायला जाणार आहे भांडी। पण तोपर्यंत हे जे किचन गॅस घासलेलं पाणी आहे ना हे असं बाथरूम मध्ये येतं, त्यामुळे बाथरूम मध्ये तेलकट होतं। मग मी काय करते थोडंसं सर्फ वगैरे टाकून आहे ना रोज असा एकदा खराटा फिरून देते बाथरूम मध्ये, जेणेकरून रोजच्या रोज बाथरूम पण साफ होतं आणि गॅस वगैरे धुतलेलं जे तेलकट पाणी असतं ना ते सुद्धा निघून जातं आणि बाथरूम साफ राहतं। बाथरूम कसं चिकट वगैरे राहिलं तर कोणाचा पाय घसरायची भीती असते। खराट्याला असं रबर लावून ठेवते जेणेकरून खराटा पसरत नाही। आणि हे बघा आज मला एवढीच भांडी घासायची। आता तुम्ही म्हणाल की तुझी आज एवढीच कशी भांडी घासायची, तर एवढी भांडी माझी घासून झाली आहेत। मार्केटला भाजी आणायला जायच्या आधी मी एवढी भांडी घासून गेलेली, तर आता एवढी भांडी मला घासायची बाकी आहे। तोपर्यंत माझं किचन गॅस घासून झालाय, लादी वगैरे पुसून झाली, तर आता मी चालली आहे भांडी घासायला। तुमचे खूप छान छान कमेंट येतात, मी प्रत्येकाचा कमेंट वाचते, प्रत्येकाचा कमेंटला लाईक करते। तर आता मी भांडी घासणार आहे, त्यानंतर जेवणार आहे आणि झोपणार आहे। तर असेच मला छान छान कमेंट करत राहा, मला खूप खूप सपोर्ट करा। एवढी भांडी मी आता घासलेली आहेत। माझ्या व्हिडिओंना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे। तर बघा 11 वाजलेत आणि मी आता चालली आहे जेवायला। तुम्ही पण जेवून घ्या, खूप उशीर झालाय, स्वतःची काळजी घ्या, माझे व्हिडिओ बघत जावा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।